आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत. ताई, समजायला उशीर झाला पण मोठा अनुभव मिळाला असं आशाचं ट्विट तुम्ही केलेत. नेमकं त्याच्यावरून चर्चांना उधाण आलं, काय सांगाल ताई? नाही, मुळामध्ये चर्चांना उधाण घेण्याचं गरजच नाही. कारण ज्या पद्धतीने आता प्रवृत्त्या वाढताना दिसत आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो, ज्यांच्याबरोबर आम्ही सगळं केलं, त्या सगळ्यांना तिकडे जाऊनही त्यांना शांतता नाही लागत आहे. तिकडे जाऊनही इथे राहिलेल्यांना कसं अडचणीत आणता येईल. त्यामुळे असं वाटलं की ते ट्विट करावं की आमच्याबरोबर राहिले, आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो का? आणि आत्ता जे ओळखलं आहे परफेक्ट ओळखलं आहे, हे असं माझं म्हणणं आहे. तर ते खरं म्हणजे ज्यांनी आम्हाला सोडून गेले आणि सोडून जाऊनही नाव घेतलं, सगळं घेतलं, तरी शांतता मनाची होत नाही आहे. परत 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 काहीतरी उकरून काढून बदनाम्या करायच्या. त्यामुळे असं वाटलं की आता ह्याच शब्दात बोलायला पाहिजे. ताई, तुम्ही पक्षाबद्दल बोलता अशी चर्चा होते, पण नेमका तुमचा रोख कोणाकडे? नाही, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात ठाम आहे. माझ्या पक्षातल्या वरिष्ठांवरती कुठलाही म्हणजे कधीच असणार नाही. कारण जो मान आहे, सन्मान आहे, तो आम्हाला मिळतो आहे, देतात. त्यामुळे मी त्या गोष्टीला कधीच म्हणणार नाही. माझं उलटं म्हणणं आहे की जो मान सन्मान तुम्हालाही आमच्याबरोबर मिळत होता, तुम्हीही आमच्याबरोबर होतात, आणि प्रत्येक वेळेला स्वतःची सरशी करण्यासाठी तुम्ही आम्हाला अडचणी, मग आदित्य असेल, मला तर महापौर म्हणून अनेकदा अडचणीत आणण्याचे सगळे प्रयत्न झाले आहेत, करतायत. तर त्या ह्याच्यावर मी बोलले आहे. ताई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापर्यंत विडंबनात्मक कविता केलीत कुणाल कामरा यांनी. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते आणि राज्यभरामध्ये त्यांचं निषेध होतो. त्यांच्या स्टुडिओची सुद्धा तोडफोड करण्यात आली, काय सांगाल? नाही, मी याच्याकडे गुंड प्रवृत्ती वाढत चालली आहे आणि गुंडापुंडांना घेऊन जर राजकारण कोण करत असतील तर मला वाटतं कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ होऊ शकतो. आणि विडंबन हा प्रकार आपल्याकडे ऑलरेडी आहे. उद्धवजींवर अनेकदा या भारतीय जनता पार्टी असेल किंवा यांच्यावरनं कितींदा तरी विडंबन झालेलं आहे. ते हसत हसत उद्धवजींनी स्वीकारलं. त्यामुळे विडंबन जेव्हा होतं ते वास्तवाला आता उद्धवजी किरकोळ शरीरयष्टीचे आहेत, तर किरकोळ शरीरयष्टीचं टाकून विडंबन करतात. आम्ही नाही घेत ते, कारण ते विडंबन आहे, कारण तो प्रकार आहे. गाण्यातले याच्यातले प्रकार आहेत. त्याच्यावरती कितीतरी असे लेखक नावारूपाला आलेले आहेत. तर ह्या बाबतीत त्यांनी गायलं म्हणून इतकी तोडफोड, ही गुंड प्रवृत्ती वाढते. आणि गुंडापुंडांना घेऊन राजकारण असेल तर एक दिवस कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ ठरेल. ताई, युवा सेनेचे काही नेते असतील किंवा ठाण्याचे माजी महापौर आणि खासदार नरेश म्हस्के यांचा आरोप थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील किंवा आदित्य ठाकरे यांच्यावरती यांच्याविरोधात सुद्धा त्यांनी तक्रार दिली की याला कारणीभूत तुमच्या पक्षातले नेते. मुळामध्ये एखाद्या विडंबन केलं म्हणून कोणी कौतुक केलं की त्यांच्याबरोबर आहेत असं होत नाही. आणि उद्धवजींवर, आदित्यांवर किंवा इथे जिथे जेवढे लोक थांबले त्यांच्यावर बोलल्याशिवाय यांचा प्रमोशनच नाही, यांचा TRPच नाही. त्यामुळे ठीक आहे, आम्ही ते पण ह्यानी घेतो की करा, जेवढं टीका करायच्या तेवढ्या करा. ताई, उदय सामंत म्हणतात की एकनाथ शिंदेंना हवी असलेली शिवसेना 6 महिन्यात उभी करू, असं त्यांनी काल वक्तव्य केलेत. करतील. सत्ता बत्ता गुंड पुंड तुमच्याकडे आहेत. त्यामुळे उभं कोणीही करू शकतं. उभं केल्यानंतर टिकवणं हे फार कठीण असतं. ते टिकवणं कसं ते नाही सांगणार. सध्या सत्ता बत्ता गुंडापुंडांमुळे तुम्ही उभी कराल, नक्की उभी कराल, पण टिकवणार का ते येणारा काळ ठरवेल. ताई, लाडक्या बहिणींवर खूप चर्चा होते. लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकार देणार होतं, मात्र अजूनपर्यंत दिलेले नाहीत. अजित पवार म्हणतात की सरकारी तिजोरी म्हणजे खडखडत नाही, समजू नका, राज्याची परिस्थिती योग्य झाल्यानंतर आपण 2100 रुपये महिलांना देणार. बघा, अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी गुलाबी कोट घातलेला होता. ते गुलाबी दिवस त्यांना परत मिळावे म्हणून ते कोट होते. आता ते गुलाबी कोटही गेले, गुलाबी दिवस मात्र आले, आणि आल्यानंतर लाडक्या बहिणींशी खोटं बोलत आहेत. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही अगदी अजितदादा पवारांनी उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलंसुद्धा, मी 2100 म्हटलंच नाही. त्यामुळे इकडचं तिकडे करणाऱ्या लोकांशी काय बोलावं. ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी अगदी सर्व आपल्या घरामध्ये शिकलेला मुलगा मुलगी असताना, त्यांना नोकरीधंदा नसताना,
आपल्या पतीला नोकरीधंदा नसताना फक्त 1,500 रुपयावरती सगळं मतदान महिलांनी टाकलं असं आता त्यांचं म्हणणं आहे. तर मग आता त्याच महिलांनी बघावं की आपलं मतदान 700, 7,000, 8,000ला विकलं गेलं का आणि त्याच्यातून तुमचा काही संसार उभा राहिला का. पण ह्यांचे मात्र 7 पिढ्या संसार उभे राहतील एवढं पक्क झालं. आताही सध्याच्या राजकारणामध्ये इतिहासाचा जास्त उल्लेख होतो, वारंवार होतो. जे रायगडावर वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती समाधी हटवे असं पत्र संभाजीराजांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. काय सांगाल त्या संदर्भात? नाही, मला ना खरं खूपच म्हणजे आता जो 500, 1000 वर्षापूर्वीचे सगळे इतिहास काढून ज्याच्यावर भांडणं चालली आहेत याचा अर्थ ज्यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळात ज्यांचा जन्म झाला त्यांनी एका कुत्र्यावर बोलावं ही शोकांतिका वाटते. कारण कुत्रा, हत्ती, घोडा असे काही प्राणी आहेत की जे खूप मालकावर प्रेम करतात, जीवाची बाजी लावून खेळतात आणि त्याचं जर प्रतिकात्मक काही लावलं असेल तर अशी काय ओस तुमची जागा जाते की त्या वाघ्या कुत्र्याचा कुठे उल्लेख नाही. मग वेगवेगळे छत्रपती महाराजांचे, आमच्या शिवाजी महाराजांचे इतिहास काय वेगवेगळा असू शकतो का. एका अगदी आपण घोड्यांचं बघितलं तर बिजली, बादल अशी नावं ठेवलेल्या घोड्यांच्या पण राजस्थानमध्ये चेतक असं त्यांच्या तर मग त्या प्राण्यांना एक प्रतिष्ठा मिळते. प्राण्यांच्या गुणधर्मातून, त्यांच्या स्वभावातून मनुष्य काय शिकणार आहे की नाही. पण मला वाटतं आता मनुष्याच्या शिकण्याची रास होतो आहे आणि प्राणी मात्र अतिशय प्रामाणिक होत चालले आहेत. एक तुम्ही मुंबईच्या महापौर राहिल्यात, माजी महापौर राहिल्यात. शीतल मांत्रे म्हणतात की मुंबई उपनगराला खूप कमी प्रमाणात निधी मिळाला आतापर्यंतचा, शिंदे गटात जाऊन सुद्धा त्यांना निधी मिळत नाही, कसं त्यांचं. नाही, तो त्यांचा प्रश्न. काय गटात गेले, थाटात गेले आहेत तर त्यांनी त्यांचं बघा, त्याच्यावर मी नाही बोलणार. कारण ज्या कामासाठीच गेले तेच जर मिळत नसेल तर काय अचीव केलं. तुम्ही महापौर राहिले आहेत, मुंबईचे सध्या खूप विकास कामं सुरू आहेत, मात्र विकास कामावरून टीका होत आहेत. सत्ताधारी पक्षाचे जे आमदार असतील, भाजपचे असतील, त्यांनी मुंबईच्या विकास कामावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. मुंबईत जे कंत्राट सुरू आहे त्याच्यावरून पण टीका करतायत. त्याच्यावर बैठक आज सुद्धा बैठक होणार आहे. एक तर मुंबईच्या संपूर्ण रस्त्याचं कामकाज अगदी 2022ला जशी यांची नेमणुका झाल्या, स्वतः मुख्यमंत्री झाले सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब, त्यानंतर जो गुंडापुंडांचं राजकारण आलं त्यांना खुश करण्यासाठी जे काय दिलं गेलं खरंच निकृष्ट दर्जाचं आहे. ते आदित्याने लावून धरलं आहे कायम. आदित्याच्या कधीच त्याच्या मागे राहिले नाहीत. आणि आदित्य जेव्हा काम करत होतो आम्ही पण, तेव्हा आम्ही नेहमीच उत्कृष्ट कामाचे आज आम्ही असे कितीतरी दाखले देऊ शकतो की 10-10 वर्ष झाले पण कामं टिकली आहेत. आता 10 दिवस झाले पण कामं टिकत नाही आहेत. त्यामुळे भाजपाला ते बरोबर हवे आहेत पण भ्रष्ट म्हणून नको आहे असं काहीतरी चित्र दिसतंय. एक शेवटचा प्रश्न विचारतो. दिशा सालेंचा मृत्यू होऊन जवळपास अनेक वर्ष झालीत, मात्र परत त्यांचा तपास सुरू केला आहे आणि परत मातोश्रीच्या दिशेने त्यांच्यावरती चौकशी करावी असे आरोप विरोधक करतायत. काय सांगतात? नाही, विरोधकांना कडीला ऊत आणताय, शिळ्या कडीला ते आणू दे. आणि तपास यंत्रणांनी ऑलरेडी 2020चं प्रकरण आहे, 2020पासून तपास चालू करून त्यांनी आपापले हे मांडलेले आहेत. तुम्ही नव्याने तुमची ताकद, तुमचं इतर सगळी कामं संपली आहेत, आता हेच काम बाकी आहे, सगळ्याकडे रामराज्य आहे अशा पद्धतीने करायचं तर चौकशी करू दे. आम्ही सगळेच त्या चौकशीला सामोरं जाऊ आणि खरी उत्तरं देऊ. त्याच्यात काय लपण. दिशा सालियन आमची कोणच नाही, पण एक दुःखी बापाची बेटी आणि दुःखी बाप सारखा येत होता. अमय घोलेच्या माध्यमातून मुंबईचे महापौर म्हणून पोचले. त्या एका कॅज्युअल मीटिंगला जर इतकं रंग तर ओके, लोकांना कळतं आहे तुम्ही का करताय ते. धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सुभाष मिहिरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.